अरे राजश्री तुझ्या हातून जाते किमान म्हणून तरी खवळ. मी पण पिरगळणार होतो, आई शपथ. मित्रांनी अडवलं. हो, अरे वा. आबा तुम्हाला ना दुसऱ्यांच्या कुरापती काढायची सवयच लागलेली आहे. पण मला आठवत नाही अशी वस्तू तुम्हालाही आठवत नाही. कोणती आहे सर? मोबाईल विषयी बोलतेय ती. तुम्ही घेतला होता ना, आता त्यावरून काय बोलणार आहेस? बोलून घे. आज संपूर्ण दिवस तुझा मस्करीचाच मूड होता. असंच असतं. काही भावना ना अगदी अशाच सुखद असतात, पण तरीही आपण त्या दुसऱ्याबरोबर वाटू नाही शकत. विशेषतः त्या आपल्या जोडीदाराबरोबरच्या असतील तर. हॅलो, राजश्री बोलते का? हो राजश्री देशपांडे ना? हो. नाना देशपांडेंची मुलगी राजश्री देशपांडे. तुमचं काय चाललंय? खात्री करतोय. ही अशी ऐकलंय तुम्ही लग्नाळू झालात. लग्नाळू? माझा मराठी फार शुद्ध नाही, पण लोक कसे लाजाळू होतात, झोपाळू होतात, तसं लग्नाळू. मी तरी झालोय लग्नाळू. काय हो, तुम्ही माझ्याशी लग्न कराल ना? सॉरी. सॉरी? तुम्ही उशीर केला. माझं लग्न आजच ठरलं. ठरलं? कोणाशी? कोण आहे तो उपट शोंब्या? त्याचं नाव सांगा म्हणजे मग. माझ्या होणाऱ्या नवऱ्याला नाव ठेवायचं नाही हा, सांगून ठेवते. अहो चांगला नाहीये तो माणूस, फार रागीट आहे, घमेंडी आहे. असे नाही आहेत ते. हो, मग कसे आहेत ते? तुम्ही ना काय हो, तुम्हाला इथून निघून तास नाही झाला आणि लगेच कॉल केला. आई साहेब काय म्हणतील? आई आणि सरंजामी चहा प्यायला गेलेत. अरे चा, काय झालं? आई आणि नाना पण चहा पिण्याचा बहाणा करून गेलेत. कॉलिंगचा प्लॅन आपण केला की त्यांनी? त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा जास्त आहे. एनिवेज, प्लॅन त्यांनी केला काय किंवा आपण केला काय, आपल्याला बोलायला तर मिळतंय. खरं सांगू, तुमच्या इथून पाय निघवत नव्हतं. अच्छा, मग थांबायचं ना. हे आत्ता बोलतेस, निघताना का नाही बोललीस? हो हो, जसं काय मी बोलले असते आणि तुम्ही थांबलाच असतात ना. गाडी आत्ता फिरू का? बोल, 20 मिनिटात पोहोचेल. नाही नाही हा, इतका उतावळेपणा बरा नाही. सावकाश जा आणि सुखरूप घरी पोचा. या सावकाश जाण्यावरून मगाशी मला चिडवत होतात. कधी नव्हे इतकी गाडी स्लो चालवली आज. तरी दोनदा ठोकता ठोकता वाचलो. गाडी हळू चालवत होता तरी? माझ्या गाडीला इतका हळू चालायची सवय नाही. दुसरं म्हणजे निघताना तू विश कुठे केलेलंस? हॅपी जर्नी म्हणून. तुम्ही पण ना हॅपी जर्नी. ओके जी राणी सरकार. मग ठरलं तर राणी सरकार, उद्या अगदीच घाई होईल. परवा तुम्ही आमच्याकडे याल का? का? भेटावंसं नाही वाटत? मग ठरलं तर आईला सांगतो नाना आणि काकूंशी बोलायला, आणि परवा सकाळी गाडी पाठवतो. अहो गाडी कशाला? तुमच्या बसच्या मागून येईल बापुडी. राजश्री, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस आहे. आणि माझाही. बाय. बाय. सावकाश जाल आणि घरी गेल्यावर कॉल कराल. मी वाट बघते. ओके, बाय. काय रे, लवकर तर नाही ना आलो आम्ही? कंटाळलो मी. एवढा वेळ लागतो का चहा प्यायला? बघू बघू, मला तुझा मोबाईल बघू दे, म्हणजे मला कळेल ना तुला कंटाळा आला होता की नाही. काही गरज नाही, तुम्ही जो प्लॅन केलेला तो सक्सेसफुल झाला. अरे बापरे, म्हणजे माझ्याच माती खापर का? चांगलंय, म्हणजे मी आपलं तुझ्या खुशीसाठी करते आणि तू हे बघ, मला ना यापुढे काही सांगू नकोस आणि काही विचारू पण नकोस.
आता पुरे आहे आई. बाय द वे एक विचारू. हे बघ, आपण घरी जाणार आहोत ना, मग घरी गेल्यावर बोलूया. एकच प्रश्न प्लीज. काय? तुला राजश्री खरंच आवडली आहे ना? हे बघ, मला वाद नाही घालायचा. वाद? आई साहेब, आता पुरे हो. किती घाबरवणार साहेबांना? सरंजामे, तू माझ्याशी बोल ना. आवडली ना राजश्री? हे बघ, तू मला बोलायला भाग पडतोयस म्हणून मी बोलते. मला हिच्यापेक्षा ललनाच जास्त आवडली. नाहीतर तू दुसरी कोणीतरी बघ. मला नाही आवडली ही मुलगी. रागवू नका आई साहेब, पण राजश्री ताईंमध्ये न आवडण्यासारखं काय होतं? अहो, आवडण्यासारखं तरी काय आहे? आपण कोणाला नावं ठेवू नये. असेल ती चांगली. मला बाबा काही चांगलं दिसलं नाही तिच्या. अतिशय रागीट, गावंढळ आणि प्रचंड जुन्या विचारांची वाटली. किती लाजत होती ती. ही काय शहरातलं घर सांभाळणार आहे? घरी आलेल्यांशी बोलू तरी शकेल काही? ललनाचं बघा, बाहेर काय घर काय, सगळं काय व्यवस्थित सांभाळेल ती. आणि ह्याला बरोबर मॅनेज करेल ती सरंजामे. आई साहेब, सरंजामे, हा, उद्याचं शेड्यूल काय? आपल्या कामाला लागलेलं बरं. राजन, ए बाबा, तुला तिच्याशी लग्न करायचं तर कर. बघ, माझी काही ना नाहीये. तुझ्या लग्नात मी स्वतःला अगदी व्यवस्थित मिरवीन. आणि लग्न झालं की मी आपली पुण्याच्या घरी जाऊन राहीन. उगाच तुमच्या संसारात माझी लुडबुड नको ना. यासाठी मी लग्नाचा विचार करत नव्हतो. मनस्तापाला निमंत्रण, बायको नावाची कटकट घरात आणायची आणि जन्मदात्यांना घराबाहेर काढायचं. सरंजामे, हा साहेब, तुम्ही एक काम करा. नानासाहेबांना कळून टाका की आम्ही जे वागलो ना त्यावर जाऊ नका. आम्हाला हे स्थळ पसंत नाही. सांगतो साहेब. ए शाण्या, चल गाडीत बस. सरंजामे, तुम्ही आता गाडी चालवा. होय साहेब. साहेब, चावी या. कसला विचार करताय? श्रीच्या लग्नाचा की सबनीसांचा? अगं, राजनना आपण दुसऱ्यांदा भेटलो. दुसऱ्या भेटीत माणूस थोडा ओळखीचा होतो, मोकळेपणे वावरतो. पण त्यांच्या आई वसुंधराताई त्या तर पहिल्यांदाच आपल्याकडे आलेल्या. तरी सुद्धा किती मोकळेपणे वागल्या, वावरल्या. हो ना, राजश्रीच्या बेडरूम मध्ये आल्या तेव्हा मी क्षणभर घाबरलेच. पण नंतर सगळं त्यांनी इतकं सहज घेतलं. खरंच बाई, आपल्या श्रीचं भाग्य थोर. पैशाचा बडेजाव तर कुठे नाहीच. अहो, पण आपल्याला काहीतरी त्यांना द्यायला हवं होतं. त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी काही ना काही दिलं आणि आपण. अगं, आपल्याला कुठे माहिती होतं ते एवढ्या तयारीने येतील म्हणून. वाटलं सहज मुलीला बघायला येतील म्हणून. नाहीतर सकाळी मार्केटला गेलो होतो त्यावेळी आणलं नसतं का? आता असं करू, त्यांनी आपल्याला घर बघायला बोलवलंय ना, तेव्हा जाऊ आपण आणि आपल्या परीने काहीतरी घेऊ. नाही, जरा त्यांचा मान राखला जाईल असंच काहीतरी घेऊन जाऊ. त्यांनी दिलेली साडी बघितली, 10,000च्या खाली नसणार.
आणि तुम्हाला दिलेला दुर्गे, मन किती विचित्र असतं ग. ते कधी खुश होऊन थांबलंय असं झालंय का? ते दुःखी असलं तरी पळतं आणि आनंदी असलं तरी. अगं, आजच्या गोड दिवसाचा आनंद घे. जेव्हा त्यांच्याकडे जाण्याचा योग येईल तेव्हा बघू ना. असं कसं म्हणता हो तुम्ही? अहो, आधीपासून तयारी केली तर आयत्या वेळी धावपळ होत नाही ना. ठीक आहे बाई, तुझं बरोबर. बस तुमचंही बरोबरच होतं, पण चांगल्या गोष्टी घडायला लागल्या की सगळं कसं बरोबर वाटायला लागतं. मला तर त्या संपतरावाचे आभार मानावेसे वाटतायत. त्यांचे का? त्यांनी तर पुन्हा घोळ घालण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्या आनंदाला जसा चोप दिला होतात ना, तसा त्यांना जाऊन चोप द्या. दुर्गे, अगं, वाईटाला सुद्धा दुसरी बाजू असते. काही पण हा? आता मला सांग, राजन सबनीस आपल्या श्रीला का आवडला? त्याने मोबाईल दिला, कपडे दिले, अंगठीही दाखवली, गोड गोड बोलला म्हणून? नाही. ते दोघं असताना संपतराव तिथे आले. त्यांनी आपल्या स्वभावानुसार श्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. क्षणभर श्री सुद्धा माझ्यासारखीच या त्यांच्या अचानक हल्ल्याने भांबावली. विचार कर, माझ्या वेळी राजन सबनीस तिथून काहीही न बोलता निघून गेले होते. तसेच जर याही वेळी गेले असते तर? पण नाही, यावेळेस ते श्रीच्या बाजूने उभे राहिले. आणि नुसतेच उभे राहिले नाहीत, संपतरावांना खडसावलं सुद्धा. त्यांनी श्रीवर जो विश्वास दाखवला ना, त्याने श्रीचा त्यांच्यावरचा विश्वास वाढला. थोडक्यात संपतरावांनी आपल्या श्रीला राजनची खरी ओळख करून घ्यायला भाग पाडलं. आणि नुसतेच उभे राहिले नाहीत, संपतरावांना खडसावलं सुद्धा. त्यांनी श्रीवर जो विश्वास दाखवला ना, त्याने श्रीचा त्यांच्यावरचा विश्वास वाढला. थोडक्यात संपतरावांनी आपल्या श्रीला राजनची खरी ओळख करून घ्यायला भाग पाडलं. हे माझ्या लक्षातच आलं नाही हो. वाईटातून सुद्धा चांगलं निष्पन्न होतं ते असं. म्हणूनच आपण नेहमीच चांगलं वागावं, म्हणजे आपलं चांगलंच होतं. बुवा, तुमचं हे प्रवचन मी लक्षात ठेवेन. आता फक्त इतकंच कराल, संपतरावांकडे जाऊन त्यांचे आभार मानण्यापेक्षा कुलकर्ण्यांकडे जाल आणि त्यांचे आभार मानाल. कळलं? आणि हे माझ्या मनात कधीच आलं होतं. अगं, पण कुलकर्णी पुण्याहून आलेत कुठे? उद्या सकाळीच जाऊन त्यांना भेटून येईन. ठीक आहे, मी स्वयंपाकाला लागते. आतलं सगळं आवरायचं राहिलंय. अगं, श्री कुठे आहे पण? पहिल्यांदा वाडीचा नाद होता, आता अजून एक खेळणं मिळालंय, तो मोबाईल. वाडीतच असणार ती, फोनची वाट बघत असेल. पोर लग्न करून गेल्यावर हे घर खायला उठणार आहे हा दुर्गे. हो ना. तळहातावरच्या फोडासारखं जपायचं, वाढवायचं आणि आपला जीव दुसऱ्याच्या सुपूर्त करायचा. ही जी काही रीत आहे ना, असंच असतं. श्रीची कल्पना क्षणभर मला पटली होती बरं. त्याला घरजावई करून घ्यायचं. काही पण, मग त्यांना बोलायचं होतं ना तसं. बोलतोच. आता आपण त्यांचं घर बघायला जाऊ ना, तेव्हा बोलतोच. बोलाल बोलाल, आपल्या लाडक्या लेकीसाठी तेही बोलाल. पण आता बघा जरा कुठे गेलीये ती. आणि तिला सांगा, दिवे लागणीच्या आत घरात यायची सवय कर. लग्नानंतर हा असला थिल्लरपणा चालणार नाही. काय विचित्र नियम आहे हा. मुलींनी 7च्या आत घरात यायचं आणि मुलांनी उंडारा हवं तेवढं. खरं तर बंधनं मुलांवर टाकली पाहिजेत. गैरकृत्य ते करतात, मुली बिचाऱ्या घरी बसतात.
त्यांच्यावर कशाला बंधनं घालायची? उलट त्याच तर निर्माण करतात मायेचं बंधन. काय ग, थकले मी. सरंजाम आहे. असं नानासाहेबांना कॉल करून कळून टाकाल? साहेब जरा थांबा, आधी आईसाहेबांशी बोलून घ्या. त्यांच्या मनात काय चाललंय ते बघा आणि मग निर्णय घ्या. नाही, नकोच लग्न. मला झेपणार नाही. मी माझं एकटा बरं आहे. आज तिला समजायचं, मग ती माझ्यासाठी हो म्हणणार. पण लग्नानंतर एकत्र राहण्याची वेळ येईल ना, तेव्हा वाद होणार. नकोच. मीच जरा जास्त केलं. आईचं बरोबर आहे. एका भेटीत तिला राजश्री आवडली पाहिजे, चूक. तिला तिची मतं आहेत. आज ती अशा वयात आली आहे की तिला स्वतःला मोल्ड करणं अशक्य आहे. मी तिच्यावर जबरदस्ती करणं ठीक नाही. नाहीच, नको. तुम्ही कळूनच टाका. हो साहेब, त्यांना काय वाटेल? विशेषतः राजश्री ताईंना काय वाटेल? ऑब्व्हियसली वाईट वाटेल. पण आम्ही अजून इतके एकरूप झालेलो नाही की एकमेकांना विसरू शकणार नाही. साहेब, मनापासून बोलतायत? नाही होणार त्रास तुम्हाला? तुम्ही ना फार प्रश्न करतात. कॉल करा ना. साहेब, तुम्ही का नाही करत फोन? सरंजामे, मी हुकमाचा ताबेदार. मान्य साहेब मला. पण मनाला कधी कधी हे नाही पटत आणि मग मनावर ताबा राहत नाही. नाही साहेब, मला नाही हा फोन करायला जमणार. अहो, या घरासाठी राजश्रीताई एकदम योग्य आहेत. दैव देता आणि कर्म नेता असं होणं इतकंच. या आई साहेब, तोंड गोड करा. माझ्या मुलाचं लग्न जमलंय. या आई साहेब, तोंड गोड करा. माझ्या मुलाचं लग्न जमलंय. अगं काय चाललंय तुझं? काही नाही रे बाबा, खात्री करून घेत होते की ह्या वेळेस तरी तुझा निर्णय पक्का आहे की नाही. खरंच तुला राजश्री आवडते का नाही? काय काही दिवसांनी नाही तर परत म्हणायचास नाही, ही फक्त माझी मैत्रीण होती. मैत्री पलीकडे काही नव्हतं. तुला बोललो होतो पण तू ऐकलं नाहीस वगैरे वगैरे. एकदा ठेच लागली की माणसाने शहाणं व्हावं. अरे घ्या, तोंड गोड करा. आई म्हणजे तू माझ्यावर चिडलायस ना? नाही, ते सरंजामे, आपण जेव्हा स्टॉप घेतला तेव्हा गाडीचा स्पीड काय होता? आई साहेब, हवा तापली आणि मग तिने आपली दिशा बदलली आणि मग शट अप सरंजामे. आता आपण काही बोलायचं नाही सरंजामे. आपल्यापेक्षाही एक गोड आवाजाची व्यक्ती आवडली आहे. आई तू खरंच ना किती घाबरवलंस मला. मूर्ख कुठला. अरे सकाळी आपलं काय ठरलं होतं? मला जर मुलगी आवडली तर आपण नेलेले गिफ्ट वाटायचे. विसरलास? अगं तू नाटकच असं केलंस की. बुद्धू कुठला. मला श्री खूप आवडली. मी आत येऊ शकतो का? या ना या.
नमस्कार, मी देवव्रत देसाई, ललनाचा बाबा. बसा ना. नो थँक्स. तुम्ही कुठून आत्ताच बाहेरून आलायत का? हो, अलिबागला गेलेलो. मुलगी बघायला? हो. इथे आपल्या मैत्रिणीची काय अवस्था झाली आहे ते जाणून घ्यायची थोडी पण इच्छा नाही तुम्हाला? म्हणजे ललना ठीक तर आहे ना? वा आई साहेब, एवढंही कन्सल्ट दाखवाल अशी अपेक्षा नव्हती हो. सॉरी. सूर बिघडवू द्यायचा नाही असं ठरवलं होतं, पण कंट्रोल नाही ना करता येत. अंकल काय झालंय? ललना जिवंत आहे. अजून जिवंत आहे. मॅडम, आईसाहेब क्लब मध्ये गेल्यात. क्लब मध्ये? हा. ह्या वेळेस? अच्छा, म्हणजे वेळ हेरून आलात तर? नाही मॅडम, आम्हाला दोघांना नोकरीवर ठेवलंय तुमच्या सेवेसाठी. नोकरीवर? हो. कोणी ठेवलं? मला कसं माहित नाही? सरंजामींनीच ठेवलं असणार.